हौसाई वृद्धाश्रम सांगली येथे संकेत भंडारी यांची पत्रकार परिषद। खासदार रामदासजी युथ फाउंडेशन संचलित भारत सरकार मान्यताप्राप्त निराधार ज्येष्ठांना आधार मोफत देणारे हौसाई वृद्धाश्रम शालिनी नगर सांगली येथे संस्थापक अध्यक्ष श्री संकेत भंडारी यांची आज पत्रकार परिषद झाली। यामध्ये जिल्ह्यातील वृद्धांच्या समस्या व अडचणी याचा सर्वे करून शहरात मोफत वृद्धाश्रम चालवत आहेत। सर्वसाधारण 60 वर्षे पूर्ण झाल्यावर माणूस ज्येष्ठ नागरिक किंवा वृद्ध म्हणून ओळखला जातो। त्यावेळी त्याची मानसिक आणि शारीरिक क्षमता कमी होते। या वयात वृद्धांची वर्तणूक अगदी लहान मुलांसारखी असते व याच वयात वृद्धांना खरी गरज असते ती योग्य ठिकाणाच्या आश्रयाची व योग्य त्या सेवा आणि आधाराची। म्हणूनच वृद्ध नागरिकांसाठी हौसाई वृद्धाश्रमाची सुरुवात झाली। सामाजिक बांधिलकी म्हणून सामाजिक सुरक्षतेचा विचार करून ज्येष्ठ नागरिकांसाठी वृद्धाश्रम चालवत सोय आहे। वृद्धांना राहण्याची उत्तम सोय व विविध सुविधा देण्यात येत आहे। यामध्ये पोषक आहाराची उत्तम सोय, पिण्यासाठी शुद्ध पाणी, आठवड्याला आरोग्य तपासणी मोफत, प्रत्येकाला पलंग, गादी, बेडशीट व इतर साहित्याची सुविधा, गरम पाण्याची सोय, रोज सकाळी योगा, प्राणायाम, कलात्मक खेळांचे साहित्य व मोकळी जागा, करमणुकीसाठी टीव्ही, पेपर, पुस्तके, भजन कीर्तनाचे सर्व साहित्य व वाद्य उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। तरी जास्तीत जास्त 60 वर्षे पुढील वृद्धांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी पत्रकार परिषदेत केले। यावेळी अधीक्षक माननीय प्राचार्य अनिल कांबळे सर, अध्यक्ष सिद्धार्थ अनिल कांबळे सर, सचिव निलेश भंडारे सर व सर्व संचालक व व्यवस्थापक व कर्मचारी स्टाफ हजर होता। फाउंडेशनचं काम चौफेरपणे चालू आहे। आपल्या जिल्ह्यामधलं हे सगळं बघता आम्हाला असं वाटलं की आपल्या जिल्ह्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचं मोफत वृद्धाश्रम व्हावं। आता वृद्धाश्रम आपल्या जिल्ह्यामध्ये भरपूर आहेत, 35-40 वृद्धाश्रम असतील। काही संस्थांची खाजगी आहेत, काही संस्थांची ग्रँटेबल आहेत, परंतु तिथं भरपूर अटी असतात की बाबा तो वृद्ध माणूस हा निराधारित असावा, त्याला मूलबाळ आहे का नाही ते बघायचं। तर आपलं वृद्धाश्रम जे आहे ते पूर्णपणे लोकांच्या सोयीसाठी सुटसुटीत आहे। सुटसुटीत म्हणजे कसं, 60 वर्षाच्या वरची कोण पण व्यक्ती असो त्यांना आपण विना पैसा घेता मोफत सगळ्या त्याच्या सुविधा, राहणं खाणं, त्याच्यामध्ये त्याची सगळी राहण्याची सोय, खाणं पिणं सगळं व्यवस्थित करणे हा एक उद्देश देऊन आपण हे वृद्धाश्रम चालू करतोय। या वृद्धाश्रमाची सुरुवात करण्याच्या पाठीमागचं कारण एवढंच आहे की केंद्रीय मंत्री आठवले साहेब हे आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत आणि त्यांचे वडील ते अगदी 6 महिन्याचे असताना ते वडील वारले। त्याच्यानंतर वडिलांच्या जाण्यामुळं ही पोकळी त्यांच्या घरामध्ये निर्माण झाली होती, परंतु त्यांच्या आईनं 6 महिन्याचा बाळ सांभाळून संपूर्ण आयुष्यभर त्याचं शिक्षण, त्याचा खर्च सगळं करून आठवले साहेबांना मंत्रिपदापर्यंत पोहोचवण्यामध्ये त्यांच्या म्हाताऱ्या आईचा फार मोठा म्हणजे सिंहाचा वाटा होता। त्यामुळं त्या माऊलीच्या नावानं कुठेतरी एखादी संस्था असावी, त्या उद्देशानं आपण ही हौसाई वृद्धाश्रम जे आहे हे आठवले साहेबांच्या आई हौसाबाई बंडू आठवले यांच्या नावाचं केलं आहे। कारण की त्या माऊलीनं एवढी सेवा केली, सावळसारख्या दुष्काळी गावामध्ये राहून दुसऱ्यांच्या शेतामध्ये बांगलायला असू दे, कपडे धुवायला असू दे, म्हणजे धुणं भांडीची कामं सुद्धा केली आणि आपल्या पोराला एक चारित्र्य संपन्न, आठवले साहेबांच्या बाबतीमध्ये मी तेच सांगते सातत्याने की साधी बिडी काढी सुद्धा नाही, दारू तर लांबच, कुठलाही 40-45 वर्षे राजकारणामध्ये काम करत असताना एक शिरतुडा नाही त्यांच्यावर। म्हणजे असा मुलगा जन्माला घालून त्याला असं संस्कार देणं की आताच्या दुनियेमध्ये आताच्या काय दिवसामध्ये अशा काय माता भगिनी झालेल्या मला दिसत नाही। त्यामुळं त्यांचा आदर्श घेऊन त्यांचं नाव झालं पाहिजे। हौसाईच्या सारख्या अनेक महिला माता भगिनी झाली पाहिजे हा उद्देश ठेवून हे वृद्धाश्रम आपण या ठिकाणी चालू करतोय। गेल्या 2-2.5 वर्षापासून एक चांगल्या पद्धतीने इथं वृद्धाश्रम आणि स्वतःच्या खर्चाने चालवायचा प्रयत्न केला आणि त्याला आम्हाला यश आलं। तिकडं तासगावमध्ये कोविड आला होता, त्याला कोविडमध्ये पण आपल्या संस्थेनं फार चांगलं काम केलं।